नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पत्रामागे जी प्रशासकीय धावपळ सुरू आहे ना, ती आज आपण अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. हे सगळं आगामी ग्राम महसूल अधिकारी पदाच्या नोकर भरतीशी संबंधित आहे. आता पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय आणि ही प्रक्रिया इतक्या वेगाने का पुढे जातीये, हे सगळं आपण थेट पुराव्यांसह समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी 30 एप्रिल 2026 रोजी मुंबईच्या मंत्रालयातील महसूल आणि वन विभागाकडून आलेलं हे अधिकृत पत्र बघा. खरं तर आगामी भरती प्रक्रियेला जी अचानक गती मिळाली आहे, त्यामागचा हाच तो मुख्य दस्तऐवज आहे. हे केवळ एक साधं पत्र नाहीये, तर प्रशासकीय यंत्रणेला एका रात्रीत कामाला लावणारा शासनाचा हा एक अत्यंत तातडीचा आदेश आहे. तर आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत? एक म्हणजे शासनाचा हा नवा आदेश. दुसरा म्हणजे सुधारित आकृतिबंध आणि पदे, त्यानंतर अत्यंत महत्वाची अशी बिंदुनामावली तपासणी, पेसा आणि बिगर पेसा जिल्ह्यांचे नियम आणि सर्वात शेवटी प्रशासनाची धाकधूक वाढवणारी 8 मेची अंतिम मुदत. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, शासनाचा महत्वाचा नवा आदेश. आता या आदेशामध्ये राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांच्यावर थेट जबाबदारी सोपवली आहे. पण यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा शब्द कोणता असेल, तर तो आहे तातडीने. ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत, असं यात स्पष्ट म्हटले. प्रशासकीय कामकाजामध्ये जेव्हा तातडीने हा शब्द वापरला जातो ना, तेव्हा त्या विषयाचं गांभीर्य आणि प्राधान्य सर्वोच्च पातळीवर असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शासनाची यंत्रणा सध्या किती प्रचंड वेगाने काम करत आहे, हे या तारखांवरून अगदी स्पष्ट होतं. बघा, 2 एप्रिल 2026ला सुधारित आकृतिबंध निश्चित करणारा निर्णय आला. त्यानंतर बरोबर महिना अखेरीस म्हणजे 30 एप्रिलला हे तातडीचे पत्र काढण्यात आले. आणि आता लगेचच 8 मे 2026ची अत्यंत कडक अशी अंतिम मुदत प्रशासनाला देण्यात आली आहे. यावरून या संपूर्ण प्रक्रियेचा वेग आपल्याला सहज लक्षात येतो. आता पुढचा टप्पा, सुधारित आकृतिबंध आणि रिक्त पदांची निश्चिती. या पत्रात आकृतिबंध या शब्दाचा स्पष्ट उल्लेख आहे. आता आकृतिबंध म्हणजे नेमकं काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर महसूल विभागातील पदांची अधिकृत आणि अद्ययावत रचना. 2 एप्रिलच्या निर्णयानुसार ही रचना नव्याने निश्चित करण्यात आली आणि ह्याच नव्या रचनेमुळे आता ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या नेमक्या किती जागा रिक्त आहेत याचा अचूक आकडा समोर आला आहे. यानंतर येतो आपला तिसरा आणि अत्यंत तांत्रिक भाग, बिंदुनामावली तपासणी. प्रशासकीय कामाची ही साखळी खरंच खूप रंजक आहे. नोकरीची कोणतीही अधिकृत जाहिरात येण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वात आधी काय करावं लागतं, तर त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील बिंदुनामावली म्हणजेच पॉइंट रोस्टर मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणं बंधनकारक असतं. आरक्षणाचे सगळे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यावरच मागणीपत्र तयार करून ते विभागीय आयुक्तांमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला म्हणजेच MPSCला पाठवलं जातं. आपला चौथा मुद्दा आहे पेसा आणि बिगर पेसा जिल्ह्यांमधील फरक. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे की सर्व जिल्ह्यांसाठी नियम अजिबात सारखे नाहीत. ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा आणि बिगर पेसा अशी दोन्ही क्षेत्रे लागू आहेत, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना या दोन्ही क्षेत्रांसाठी अगदी स्वतंत्र मागणीपत्रे तयार करण्याचे निर्देश आहेत. याउलट जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांच्यासाठी एकूण रिक्त पदांचे एकच एकत्रित मागणीपत्र पाठवायचे आहे. प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी केलेली ही एक अतिशय हुशार तरतूद आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर, 8 मेची अंतिम मुदत. मंत्रालयाने दिलेली ही जी 8 मेची मुदत आहे ना, ती संपूर्ण प्रशासनासाठी अक्षरशः एका टिकिंग क्लॉकसारखी आहे. या पत्राच्या अगदी शेवटच्या परिच्छेदावर आणि कक्ष अधिकारी श्रीकांत मोहिते यांच्या स्वाक्षरीकडे आपण जर लक्ष दिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की MPSCकडे जाण्यापूर्वीचा हा जिल्ह्यांसाठीचा फायनल अल्टिमेटम आहे. इथे कोणालाही कोणतीही सवलत मिळण्याची शक्यता नाही. कारण इथला अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे पत्रात वापरलेले हे कडक शब्द, कोणत्याही परिस्थितीत. 8 मे 2026 पर्यंत मागणीपत्र शासनास कोणत्याही परिस्थितीत सादर करावं अशी ही सक्त सूचना आहे. याचा सरळ अर्थ असा की शासन आता या तारखेनंतर कोणताही विलंब खपवून घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नाही. काम वेळेत व्हायलाच हवं. हे सगळं प्रशासकीय गांभीर्य आणि धावपळ पाहिल्यानंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न उभा राहतो.
8 मेच्या ह्या कठोर मुदतीनंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया किती वेगाने पुढे जाईल? बिंदू नामावली आणि मागणी पत्रांची ही पूर्वतयारी एकदा का पूर्ण झाली की मग MPSCचं पुढचं पाऊल काय असेल? हे पाहणं नक्कीच खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. या प्रशासकीय दस्तऐवजाचं आपलं हे सखोल विश्लेषण आपण आज इथेच थांबूया.